कुठे सामाजिक अडचण असेल, आम्ही असो अथवा नसो, पण सदैव दादाच्या संपर्कात राहायचं सर्व मंडळी. आणि कुठे यायचं काम, दादाचं नेटवर्क, दादाची आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत आहे आणि दादा ॲडव्होकेट आहेत की कायद्याचं ज्ञान आहे चांगल्या पद्धतीने, उच्च शिक्षित आहेत, दादाचं राजकीय बॅकग्राऊंड चांगलं आहे आणि असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना अपेक्षित आहे. आणि आपण सर्वांनी यापुढेही सामाजिक कार्य असो, राजकीय कार्य असो, आपण सर्वांनी दादांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. जिथं कुठं आपल्याला सामाजिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या सुद्धा जर अडचणी असल्या तर त्या बाबतीत दादांशी आपण बोललं पाहिजे. अजिबात नाही, दादा म्हणजे घरगुती माणसाच्या पलीकडचा माणूस. त्या उपवर्गीकरणाच्या विरोधातल्या ठेवलेल्या या छोटेखानी बैठकीच्या निमित्ताने इथं प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र, जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट अशोकरावजी इंगळे, त्याचप्रमाणे कामगारांच्या प्रश्नावर सदैव आपली तळमळ दाखविणारे आणि त्यांचं प्रामाणिक एसटी महामंडळाच्या माध्यमातून काम करणारे आमचे कामगार नेते आदरणीय आयुष्यमान अशोकराव दाभाडे साहेब. जात पात पंथ हा काहीही नसून मनुष्याचा विचार आणि त्यातही बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारे आमचे प्रशांतजी सुरोडे, ते आदिवासी लोकांचं सातत्याने काम करतात. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून इथं हा कार्यक्रम इथं घेतला गेला असे आमचे सहकारी मित्र, या गावचे माजी सरपंच आयुष्यमान श्रीकांती राऊत, सदैव त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही काम करतो असे आमचे मधुभाऊ, समाधान भाऊ, त्याचप्रमाणे जाधव दादा. कारण की काय इथं श्रीपद जाधव, समाधान जाधव अशी एकाच नावाची भरपूर मंडळी असल्यामुळे कधी कधी संदीपराव होतोय, अक्षय इथं उभा आहे. तर आणि उपस्थित सर्व माता भगिनी, श्रीकांतरावनी सांगितलं अशोकराव गावाच्या पाठीच्या बद्दल. ऍक्च्युअल मध्ये मागच्या 14 एप्रिलला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा समाधानराव आपण दुकानापुढेच तुम्ही माझी 2100 रुपयाची पावती फाडली. उपवर्गीकरणाच्या विरोधात 59 जातींचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी, हा विरोध करण्यासाठी आपल्याला शासन दरबारी आपला प्रभाव कसा पडेल यासाठी ही आजची बैठक. दिनांक 29 तारखेला सर्वपक्षीय, म्हणजे अर्थात त्याच्यात आनंदराज आंबेडकर जरी येत असले तरी या सर्वपक्षीय आपला मोर्चा आहे. खरं म्हटलं तर आरक्षणाचं उपवर्गीकरण मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये समजावून सांगतो. आरक्षणाचं उपवर्गीकरण करायला हे सरकार निघलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्ये राज्यघटना लिहून ती अंमलात आणली आणि 1950 पासून 26 जानेवारी 1950 पासून या संविधानाचं खरं काम सुरू झालं. मित्रांनो, 50 त्या आज 2026 75 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालत होता. आता एससी म्हटलं की मग सगळे आले त्याच्यात. या 59 जातीमध्ये मातंग आले, चंभार आले, बौद्ध आले, वडार आले, गारोडी आले, भंगी आले, छप्परबंद आले, अशा 59 जाती आहे. आता या 59 जातीमध्ये एससी म्हटलं म्हणजे 59 जाती यायच्या. 1950 ला जेव्हा संविधान लागू झालं आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं शिका आणि संघर्ष करा, हा त्यांचा मूलमंत्र आपण जोपासला. आपण शिकलो, संघर्ष केला आणि आपली म्हणजे माझ्या वडिलांची पिढी, त्याच्यापूर्वीची पिढी ही अशिक्षित होती कारण की तो काळ वेगळा होता. दुसरी पिढी शिकली आणि श्रीकांतराव तुम्हाला एवढं बंगल्यासारखं वैभव दिलं. आज
मलगी गावामध्ये मला तरी वाटत नाही की एवढी मोठा प्रिमाइसेस कोणाचा असेल म्हणून. केवळ तुमच्या वडिलांची पुण्याई आहे आणि ती बाबासाहेबांनी दिलेल्या विचारामुळे ही पुण्याई आपल्याला लाभली आणि त्या निमित्तानंच त्या माध्यमातून तुम्ही या गावचे सरपंच झाले. आपल्या पिढीला हे चांगले दिवस आले. आज 75 वर्षाचा कालावधी गेला. आपण बौद्ध समाज बाबासाहेबांचा विचार बुद्धांचा विचार घेऊन पुढे आलो. परंतु इतर जातीमध्ये मातंग असतील चंभार असतील त्यांनी रूढी परंपरेच्या मागे जाऊन ते शिकले नाही सवरले नाही आणि त्यांचं पाहिजे तसं आर्थिक आणि सामाजिक ही प्रगती झाली नाही. आणि ही न झाल्यामुळं केवळ बौद्धांचीच प्रगती झाली. या महाराष्ट्रात या भारतात ज्यांनी बुद्ध अवलंबला ज्यांनी बाबासाहेब अवलंबला आणि त्याच्यामुळं आपली प्रगती झाली. आज 75 वर्षामध्ये कुठलं याच्यापूर्वीचं सरकार होतं त्यांनी उपवर्गीकरणाचा कधी मुद्दा मांडला नाही. परंतु हे सरकार आलं त्यांनी पाहिलं की बाबा बौद्धांचेच लोक डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे कलेक्टर आहे SP आहे चांगल्या पदावर आहे आणि यांची आर्थिक प्रगती चांगली झालेली आहे. आणि हे लोक कोणासमोर झुकत नाही कारण बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाचं ज्ञान त्यांनी पिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते गुरगुर करतात. आणि यांची जर का गुरगुर थांबवायची असेल आपल्याला तर आरक्षणामध्ये आता आपल्याला वाटा पाडावा लागेल. मित्रांनो 13% आरक्षण आपल्याला अनुसूचित जातीच्या लोकांना आहे. मग त्यात सगळेच आहे. या अनुसूचित जातीमध्ये आता या सरकारचं असं धोरण आहे कारण की केंद्रातही BJPचं आणि मनुवाद्यांचं सरकार आहे आणि या राज्यातही तेच सरकार असल्यामुळे त्यांची अशी आता धारणा आहे या 13%मध्ये. आता पहिले 13% आरक्षणामध्ये आपण अभ्यास करायचो तर आपलीच मंडळी जास्त नोकऱ्यावर लागायची जास्त त्यांचाच म्हणजे प्रगती त्यांची व्हायची. त्याच्यामुळे बाकीचे 13% मध्ये 59 जातीपैकी बाकीच्या जाती महाग असतील चंभार असतील भंगी असतील या लोकांनी शिक्षण न घेतल्यामुळे त्यांचा आर्थिक स्रोत बाकीच्या सामाजिक स्रोत हे काही पाहिजे तसं वाढलं नाही. आणि या सरकारचं असं म्हणणं आहे आता ही जात कुठेतरी थांबवली पाहिजे. आपण या बौद्धांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि यांचं आरक्षण 13% आता वाटे पाडले पाहिजे. वाटे म्हणजे कसे हे चांगले सक्षम झाले यांना कमी वाटा चांभार जरा बऱ्यापैकी सुधारले यांना त्याच्यापेक्षा मोठा वाटा. आणि वाटाघाटीचं राजकारण या सरकारने लावल्या असल्यामुळं या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आता आपल्याला उभं राहायचं. मित्रांनो केंद्रामध्ये 2/3 सरकार आहे त्यांना कायदा बदलण्याचा अधिकार आहे. अनंत बदल समिती तुमच्या आमच्या अपरोक्ष त्यांनी आपल्यावर लादलेली आहे आणि राज्यातून आता अनुसूचित जातीच्या या उपवर्गीकरणाचे प्रस्ताव हे केंद्राकडे चाललेले. आज आपल्याकडे सत्ता जरी नसली तरी आपल्याकडे जनता आहे आणि आपण राज्य सरकारवर आता आपल्याला दबाव टाकायचा आहे आणि या दबावासाठी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या 29 तारखेला जिजामाता प्रेक्षागार येते आपल्याला सर्वांना जमायचंय. उद्या आपल्या मुलांच्या आता जर का आरक्षण कमी झालं तर मुलांच्या शिष्यवृत्तीवर मुलांच्या शिक्षणावर येणाऱ्या मेडिकलच्या जागा असतील कुठल्याही कृषी विभागाच्या जागा असतील आरोग्य विभागाच्या जागा असतील ते आरक्षण आपलं कमी होणार आहे. आणि त्या आरक्षणामुळे उद्याची आपली पिढी ही ऑटोमॅटिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. आणि आपल्याला आपल्या भविष्याच्या जर का पिढीचा विचार करायचा असेल तर येणाऱ्या या 29 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधाच्या या लढ्यामध्ये आपण सर्वांनी यावं अशीच एक आग्रहाची विनंती आपण या निमित्तानं मी करतो. उद्या आपल्या भविष्यात सामाजिक नुकसान या माध्यमातून होणार आहे तरी आपण 29 तारखेला सर्वांनी यावं एवढीच एक नम्र हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय हिंद.